नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? छान मजेत, मी पण मजेत. आणि आज आहे एकादशी, कार्तिक एकादशी. त्यानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज आहे तुळशीचं महत्त्व. तर त्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगते मी. तुळस ही कोण होती? तर तुळस एक रोप. पूर्वी तुळस ही वृंदा नावाची एक राक्षस कुळातली जन्माला आलेली एक कन्या होती. ती लहानपणापासून भगवान विष्णूची खूप मोठी भक्त होती. अगदी मनोभावे, प्रेमाने आणि भक्तिभावाने पूजा करीत असे. जेव्हा ती उपर झाली तेव्हा तिचे लग्न जालंधर नावाच्या दानव राजाशी झाले. जालंधर समुद्रापासून उत्पन्न झालेला राजा होता. वृंदा मोठी पतिव्रता स्त्री होती. सदा सर्वदा आपल्या पतीची सेवा करीत असे. एकदा देव आणि दानवामध्ये खूप भयंकर असे युद्ध झाले. तेव्हा जालंधर युद्धावर जाऊ लागला. तेव्हा वृंदा म्हणाली, स्वामी, तुम्ही युद्धावर जात आहात तोपर्यंत, लढत आहात तोपर्यंत मी अनुष्ठान करून आपल्या विजयाची संकल्पना करून विजयाचं आवाहन करेन. तोपर्यंत संकल्प घेऊन पूजा करण्याचा व्रत सोडणार नाही. जालंधर तो युद्ध करायला निघून गेला आणि वृंदा व्रताची संकल्पना करून पूजा करायला बसली. तिच्या व्रताच्या प्रभावाने देवता जालंधराकडून पराभूत होत होते. जालंधराला हरवू शकत नव्हते. सारे देव जेव्हा पराभूत होऊ लागले तेव्हा सर्व देव भगवान विष्णूकडे गेले आणि सर्वांनी भगवान विष्णूकडे प्रार्थना केली की तेव्हा भगवान विष्णू सांगू लागले, वृंदा ही माझी प्रिय भक्त आहे, मी तिच्याशी छळ करू शकत नाही. मग देवता बोलल्या, भगवान, दुसरा कोणता उपाय आहे तो आमची मदत करू शकेल? तेव्हा भगवान विष्णूंनी जालंधराचे रूप धारण केलं आणि वृंदाच्या महाली पोचले. ज्या क्षणी वृंदाने आपल्या पतीला पाहिले त्या क्षणी पूजा आटपून वृंदा उठली आणि त्याच्या पाया पडली. चरणस्पर्श होताच संकल्प सुटला आणि तिकडे देवानी जालंधराला मारून त्याचं शिर धडापासून वेगळं केलं. ते शिर वृंदाच्या महालात पडले. जेव्हा वृंदाने पतीचे शिर पाहिले तेव्हा समोर उभा असलेला कोण असे वृंदाने विचारले, आपण कोण आहात ज्याच्या पदस्पर्श करून मी संकल्प सोडला? विष्णू खऱ्या अर्थाने खऱ्या रूपात आले आणि काहीच बोलले नाहीत. वृंदा सर्व काही समजून गेली. तिने भगवान विष्णूंना श्राप दिला, किंवा तुम्ही आताच दगड बनाल, आणि भगवान दगड बनले. सर्व देवतांमध्ये हाहाकार माजला. देवी लक्ष्मी प्रार्थना करू लागली. तेव्हा वृंदाने परत विष्णू रूपात आणले आणि पतीचं शिर घेऊन ती सती गेली. वृंदाच्या राखेमधून एक रोपटं रुजलं. भगवान विष्णूंनी त्या रोपाला तुळस असे नाव दिले आणि माझं एक रूप दगडाच्या रूपाने राहील असे सांगितले. ज्या शाळीग्राम नावाने तुळशीचे रोपाबरोबर पूजन केले जाईल आणि माझा नैवेद्य तुळशीपत्र ठेवल्याखेरीज अपूर्ण राहील, स्वीकारल्या जाणार नाही. तेव्हा पासून तुळशीची पूजा अर्चना सर्वजण करू लागले आणि तुळशीचा विवाह शाळीग्रामाबरोबर कार्तिक महिन्यात केला जातो. एकादशी दिवशीपासून हा विवाह सुरू केला जातो, तो पौर्णिमेपर्यंत असतो. अशी आहे तुळशीची माहिती. तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. आणि तुमच्या एक लाईकने आणि सबस्क्राईबने माझे मनोबल अजून वाढते. त्यासाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करत जा. धन्यवाद.